आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रात मंत्री असलेले नितीन गडकरी पुन्हा महाराष्ट्रात येणार। माध्यमातून पुन्हा एकदा नितीन गडकरींच्या महाराष्ट्रात येण्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यात, तशा चर्चाही सुरू झाल्यात। सध्याची राजकीय स्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान बघता नितीन गडकरींनी आता विधानसभा प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असल्याचं सांगण्यात येतंय। नितीन गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेत मवाळ चेहरा तसंच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात नितीन गडकरींची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतंय। त्यामुळे संघ गडकरींना महाराष्ट्रात आणण्यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। त्यामध्येच महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडतायत त्यामुळे भाजप पक्ष हा बॅकफुटला जातोय का अशी देखील शंका व्यक्त केली जाते। नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण देखील भाजपच्या अंगलट आलं होतं। हेच नाही तर भाजप पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांमध्ये देखील वाढ होत आली आहे। या दोन्ही घटनांचा हवाला देत महाराष्ट्र राज्यात भाजप विरोधी घडामोडी घडत आहेत आणि त्यामुळे आता गडकरी महाराष्ट्रात येणार आणि राज्यात नेतृत्व बदल होणार अशा स्टोऱ्या सांगितल्या जाऊ लागल्यात। काहींनी तर नितीन गडकरी पुढचे राज्याचे मुख्यमंत्री असतील अशाही पुढ्या सोडल्यात। पण एका ठराविक वेळेनंतर ही सर्व गृहीतकं फेल झाल्याचं आपल्याला दिसतं। त्यामुळे गडकरींनी जरी जास्तीचा प्रचार केला तरी नितीन गडकरी राज्याचं नेतृत्व करण्याच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असण्याच्या बातम्या कशा फोल ठरतात हेच बघायला पाहिजे। नितीन गडकरी राज्यात परतणार असल्याच्या बातम्या कायम अफवाच ठरतात कशा काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। तर महाराष्ट्र हे खरं तर भाजपसाठी एक महत्त्वाचं राज्य आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची राज्यात जी निराशाजनक कामगिरी राहिली आहे त्यामुळे भाजप हायकमांड चिंतेत आहे। पण त्यासाठी गडकरींच्या हातात राज्याची जबाबदारी देण्याची शक्यता लगेच निर्माण होत नाही। अगदी 2014च्या आधीच नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार आणि नरेंद्र मोदींचे स्पर्धक म्हणून पाहिले गेलेत। अगदी 2024च्या निवडणुकांपूर्वी देखील मोदींना सरकार स्थापन करता आलं नाही तर गडकरी कसे ऑप्शन ठरू शकतात अशा बातम्या लावल्या जात होत्या। मात्र याचा फटका देखील नितीन गडकरींनाच बसला। नितीन गडकरींचं सातत्याने केंद्रातलं महत्त्व कमी होत गेलं। भाजपच्या महत्त्वाच्या अशा संसदीय मंडळातून गडकरींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। सोबतच रस्ते मंत्रालयात चांगलं काम करूनही गडकरींचं प्रमोशन झालेलं नाहीये। नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींच्या वाट्याला अनेक खाती आली होती। त्यापैकी गंगा शुद्धीकरण, जहाज आणि पुनर्बांधणी, रस्ते आणि वाहतूक ही खाती नितीन गडकरींच्याकडे होती। मात्र नंतर त्यांच्याकडे केवळ रस्ते आणि वाहतूक हेच खातं देण्यात आलं। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी तिसऱ्यांदा रस्ते आणि वाहतूक मंत्री म्हणून शपथ देखील घेतली। इंटरेस्टिंग म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी तर गडकरींना तिकीट मिळणार की नाही यावरती देखील चर्चा झाल्या होत्या। जाणकारांच्या मते मोदी आणि शहा या जोडगोळीने गडकरींची ताकद मर्यादितच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। अशा वेळी महाराष्ट्र सारख्या राज्याची संपूर्ण जबाबदारी नितीन गडकरींना दिली तर गडकरींना पुन्हा मोठं बळ दिल्यासारखं होईल। महाराष्ट्र सारखं राज्य आणि संघाचा पाठिंबा यामुळे नितीन गडकरी पुन्हा एकदा स्पर्धक म्हणून रिवाइव्ह होऊ शकतात। या सगळ्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही गडकरींना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्याची शक्यता मावळते। दुसरी गोष्ट म्हणजे मोदी आणि शहांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राज्यातलं नेतृत्व त्यांना कधीच डोईजड होऊ दिलेलं नाहीये। शिवराज सिंग चौहान, BS येडियुरप्पा, वसुंधरा राजे सिंधिया यांना मुख्यमंत्री पदापासून लांब करणं हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल। मधल्या काळामध्ये योगी आदित्यनाथ यांची खुर्ची देखील धोक्यात असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्याऐवजी भाजपने SR बोम्मई, मोहन यादव, नायब सिंग सैनी, भजनलाल शर्मा असे कमी लोकप्रिय नेते मुख्यमंत्रीपदी निवडले। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये या पॅटर्नच्या पलीकडे जाऊन गडकरींसारखा स्ट्रॉंग चेहरा देण्याची शक्यता दुरान्वये देखील निर्माण होत नाही। मग आता प्रश्न राहतो ते देवेंद्र फडणवीसांना रिप्लेस करणार का, म्हणजे नितीन गडकरी फडणवीसांना रिप्लेस करणार का? तर गडकरींना महाराष्ट्रात आणलं तर फडणवीसांना दूर करावं लागेल। मात्र असं करणं हे भाजपला अवघड जाऊ शकतं। 2014 पासून नितीन गडकरी दिल्लीत आहे तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आहेत। फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपवरती मोठी पकड बनवताना स्वतःची अशी ताकद निर्माण केली। मग अशा वेळी देवेंद्र फडणवीसांना ऑप्शन म्हणून जरी गडकरी आणले तरी महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होऊ शकते। आधीच महायुतीमध्ये मित्रपक्षांच्या एकमेकांना लाथाड्या सुरू आहेत। त्यामध्ये भाजपच्या गटबाजीची जर भर पडली तर भाजपसाठी
अजूनच अवघड परिस्थिती निर्माण होईल आणि तीही विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती। आणि त्यामुळे सध्या तरी राज्याच्या नेतृत्वाचा विचार केला तर भाजपला अगदी निवडणुकीच्या 1 ते 2 महिने आधी फडणवीसांसारख्या नेत्यांवरील अवलंबित्व कमी करता येणार नाही आणि त्यामुळे ही गडकरींचा ऑप्शन आपोआपच मागे पडतो। त्यातच देवेंद्र फडणवीस हे विरोधकांना सरळ भिडत आहेत, विरोधकांना आक्रमक भाषेत उत्तरं देतात। केंद्रात मोदी शहा ज्याप्रमाणे विरोधकांवरती आक्रमकपणे तुटून पडतात तशीच ही स्टाईल आहे। काहींच्या मते तर फडणवीसांनी मोदी शहांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये काम करण्यासाठी ही स्टाईल अलीकडे स्वीकारली आहे। मात्र नितीन गडकरी त्यांच्या वेगळ्या अशा स्टाईलवरती अजूनही ठाम आहेत। ते अजूनही मवाळ राजकारणावरती विश्वास ठेवून असतात। सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। सगळ्या नेत्यांशी संबंध राखून असणारा नेता म्हणून नितीन गडकरींकडे पाहिलं जातं। मग अशा वेळी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपला उद्धव ठाकरे आणि शरद पवार या प्रमुख विरोधकांशी लढायचं आहे। या दोन्ही नेत्यांशी गडकरींचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे मग गडकरी तेवढ्या आक्रमकपणे लढू शकतात का यावर देखील प्रश्नचिन्हच आहे। थोडक्यात काय तर अजून तरी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाला राज्यामध्ये स्पेस निर्माण झालेली नाहीये आणि त्यामुळे राज्यात विधानसभेसाठी गडकरी यांची घरवापसी होईल या बातम्या केवळ सनसनीखेज बातम्याच बनून राहण्याची शक्यता अधिक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रकरण जास्तच लावून धरलं तर गडकरी प्रचारात थोडे जास्त उतरतील, पण प्रत्यक्ष नेतृत्व करण्याची शक्यता अजूनही कमीच आहे। पण तुम्हाला काय वाटतं, नितीन गडकरी राज्यात परतणार का आणि त्यासाठी नितीन गडकरी स्वतः किंवा देवेंद्र फडणवीस तयार होतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।